नमस्कार मित्रांनो, सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, जी राज्यामध्ये पदभरती चालू आहे त्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देणार आहोत। सर्व निवड झालेल्या व निवड यादी लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर राज्यामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर यासाठीची आचारसंहिता कधी लागू शकते, तसेच जी राज्यामध्ये पदभरती चालू आहे या पदभरतीवर आचारसंहितेचा काय परिणाम होईल आणि आचारसंहितामध्ये ऑर्डर देता येतील का याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपणास यासंबंधीची सर्व माहिती मिळून जाईल। तसेच आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, राज्य विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे। त्या अगोदर निवडणुका होऊन सरकार स्थापन होणं गरजेचं आहे। जर 26 नोव्हेंबरपर्यंत अस्तित्वात आलं नाही सरकार, तर त्यानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू शकते। त्यामुळे आचारसंहितेचा काळ 1 महिना ते 40 दिवसापर्यंत असू शकतो। यानुसार 26 नोव्हेंबरला मुदत संपत असल्याने 8 ते 10 नोव्हेंबरपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल अशी शक्यता आहे। त्यानुसार 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यामध्ये राज्य विधानसभेची आचारसंहिता लागू शकते अशी दाट शक्यता आहे। म्हणजे आणखी जवळपास 1 महिन्याचा अवधी आपल्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो। अशी शक्यता आहे की 8 ते 10 ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागू शकते आणि नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकतं अशी शक्यता आहे। त्यानुसार तयारीसुद्धा चालू आहे आणि या आचारसंहितेच्या काळामध्ये पदभरतीवर काय परिणाम होईल, तर नवीन जाहिरात या आचारसंहितेच्या काळात प्रकाशित करता येत नाही आणि या पदभरती संदर्भात निवडणूक आयोग काही गाईडलाईन्स मार्गदर्शक सूचना देते, त्यानुसारच कार्यवाही करावी लागते। आणि आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर देता येतात का, तर आचारसंहितेच्या काळामध्ये आदेश देण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असते। परवानगी घेतल्यानंतरच निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आदेश देता येतात, परंतु सहजासहजी आयोग परवानगी देत नाही। त्यामुळे आचारसंहिता लागली तर आदेश हे निवडणुकीनंतरच मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे 1 महिन्याच्या कालावधीत सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन आदेश मिळणं गरजेचं आहे। त्यानंतर आचारसंहिता लागली तर कदाचित ऑर्डर मिळण्यासाठी निवडणूक झाल्यानंतर ऑर्डर मिळू शकतात। त्यामुळे सर्वांनी या संदर्भात आपल्या परीने प्रयत्न करून लवकरात लवकर ऑर्डर कशा घेता येतील यासाठी प्रयत्न करा। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।